सावनेर तहसील कार्यालयात नुकतीच सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या, ज्यामध्ये रस्ते विकास, जल जीवन मिशनची प्रगती, क्रीडा संकुलाचा विकास, वेकोलीने अधिग्रहित केलेल्या जमिनींचा शेतकऱ्यांचा तक्रारी तसंच शिक्षण आणि आरोग्य विषयक समस्या यांचा समावेश होता। आमदार देशमुख यांनी सर्व समस्यांचे गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। यावेळी त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई होईल असा इशाराही दिला। बैठकीत प्रलंबित विकास कामे, दलित वस्ती निधी, अवैध गोंड खनिज यावरही चर्चा झाली। सावनेरच्या मटन मार्केटसाठी मूलभूत सुविधा, पाटण सावंगी आरोग्य केंद्रात पदभरती आणि शैक्षणिक संस्थांसाठी नवीन वर्ग खोल्यांच्या मागण्यांवर आमदारांनी लक्ष वेधले। अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले। या बैठकीला तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच विविध शासकीय अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, खापा प्रतिनिधी।